बटाटे मसाला ताक, मिसळ पाव हे एवढं आणि पेरूची आईस्क्रीम, फ्रेश पेरू ज्यूस हे एवढं भेटतं इथं. कांदा बटाटा भाजी पण भेटतात. इथं पेरूच्या वाडीमध्ये हे एवढे आयटम भेटतात इथं. हे बघा त्याची प्राईस पण दिलेली आहे आणि काय काय भेटतं ते पण दिलेलं आहे. आलेली मिसळ आणि भूक लागली आहे बघा, पटकन खायला सुरुवात केली. यांनी ना मिसळ भाकरी घेतलेली. म्हणजे बघा एकदम छोटीशी भाकरी, पण मिसळ भाकरी घेतलेली, गुळाची जिलेबी घेतलेली आहे. 1 वाजला आहे, भूक लागली त्यामुळे पटकन बघतोय खायला. ऑर्डर आली आणि मिसळ खायला बसलोच होतो तर लगेच चुलत जाऊ आणि पुतण्या ते आलेले होते सुमितला भेटायला. तर मग पटापट आम्ही खाऊन घेतली आणि लगेच निघालो होतो. तर हे बघा, त्यामुळे जास्त काय शूट करत बसली नाही मी तिथं बी. मसाला घ्यायचा, मगई घ्यायची, चॉकलेट आहे, मगई आहे. कसं लागतंय? कोणता कलर घ्यायचा? चांगलं लागतं का? पिंक का? हा बघ, तुम्हाला नाही घेतलं का? आपण आता तेव्हापासून काय ग पप्पा गेले का? हा ये ना, मग फिरायला प्लॅन होता आमचा. अजून थोडंसं फिरलो आपलं इथं, पण नेमके घरी पाहुणे आलेले. माहीत तुला जाऊन ते आलेले घरी. ते म्हणे परवा येऊ. मग चला आज काय कोणी येणार नाही, त्यामुळे मग आज जाऊ आपण मिसळ खायला. बोर झालेलं होतं पण मग ते नेमके आज आले. मग आता आम्ही थोडंसं फिरतो होतं, मी अजून थोडंसं फिरलो वगैरे असं आम्ही. चला आता ते बसलेले घरी येऊन तर निघतो आता घरीच आम्ही. हे काय इकडून आलो इकडूनच आलो ना. किती किलोमीटर? इथूनच आलो ना. का नाही 21.5 तिकडे बघ द्या. ते फायर पान म्हणजे त्याचा जाळ निघतो तोच ना. आपल्याला नाही आवडत. सुमितनी त्याच्या मित्रांनी खाल्लं होतं ना एक वेळेस नाशिकला. मग खाल्लं होतं त्यांनी.
तोंड लाल नाही होते या मसाला पानाने, पण टेस्ट छान लागते. आणि खास इथं आहे ना, आम्ही खास पान खायसाठी साधनाला जायचं होतं. इथं पहिले पेरूच्या वाडीला आहे ना, पहिले मी पानाचं नव्हतं स्टॉल, तर आता आहे. म्हटलं चला मग आता मिसळ खाल्ली तर मग पान पण खाऊ. सुमितने मीच खाल्लं, यांनी नाही खाल्लेलं. सुमितने मी खाल्लं होतं. तर छान लागते टेस्ट पानाची. हा ना, तुम्ही खरंच घेतली बाजरीची भाकर. घरी बाजरीची भाकर खाता येते ना. इथं काही बाजरीची भाकर खायला आलो होतो काय आपण? हा, मला आवडते ना बाजरीची भाकर. हा मग बाजरीची भाकर मिसळ तशी कधी खाल्ली नव्हती असं. आम्ही घेतले पाव, मग यांनी घेतली. पाहायला गेलं तर नंतर पावच खाल्ला ना तुम्ही पण. मग आता बाजरीची भाकर खाते. मग परत तुम्हाला बाजरीची भाकरच खायची होती, परत मागवायची होती मग बाजरीची भाकर. मला एवढी पण मला इथल्यापेक्षा मिसळ साधनाची चांगली वाटते बरं का. आहे ना तुम्ही, इथल्यापेक्षा ना साधनाची मिसळ चांगली वाटते मला. आणि थोडस अजून हे तिथं स्वच्छता वगैरे पण वाटली तिथं. इथं कसं पेरूचे झाड वगैरे आणि फिरायला वगैरे भरपूर आहे इथं. बाबा आगातच आहे मिसळचं पेरूच्या वाडीचं. हा तेवढंच नाही तर मग तिकडचं मला चांगलं वाटतं पण साधनाचं. पण कसं आता 1 वाजला होता, भूक बी लागली होती, त्यामुळं घेतली खाऊन. काहीच बोलली नाही मी तिथं, नाही का. त्याच्यात खायला बसलो नाही तर लगेच यांचा फोन आला. मिसळ आलीच, ऑर्डर केली आणि आली टेबलवर आणि लगेच त्यांचा फोन आला. मग कस तरी घाई 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 खाल्ली आणि निघालोय आता. नाही तर आज डोक्यात होतं, म्हटलं बालाजीला पण जायचं आणि थोडस नाशिकला किंवा मग तिथंच पेरूच्या वाडीत त्यांना अजून थोडस 1-2 चक्कर मारला असता. आपण तिथं फोटो वगैरे काढले असते, नाही का. आता संध्याकाळी येऊ परत नाशिकला, म्हणजे मग आता नको. कृषी थॉन कधी आहे? चालू आहे का? मग यायला पाहिजे ना. हे बघा पोचलोय घरी. आणि इकडे ना आमच्या घराच्या ह्या बाजूलाच आहे ना भावीन ते राहता ना, तर त्यांच्या बंगल्यापुढंच गाडी लावलेली. इथं सावली आहे ना, तर इथंच गाडी लावलेली आहे आणि चाललोय. तर पुतण्याचं, माझा पुतण्या आहे ना, तो त्याचं काम होतं तर कुठंतरी गेला आहे तो. आणि ताईंना इथंच सोडलेलं आहे. ताई बसलेल्या त्या कंपाऊंडमध्ये. नेमकं मग असं माहिती असतं तर मग चावी वगैरे बी ठेवली असती, नाही तर मग आम्हीच गेलेलो नसतो मिसळ खायला. पण मग त्या बोलल्या होत्या परवाकडे येऊ म्हणे आम्ही, त्यामुळं मग आम्ही गेलेलो होतो. तर हे बघा गेलो आम्ही तिथं ना, तर त्या कंपाऊंडमध्ये साईडलाच बसलेल्या होत्या तिथं. हा तिकडे बसले वाटतं, चप्पल दिसती ती काय. मिरच्या वाळवायचं काम झालं आमचं.
हा मग आता कवर पेशंट करायचं. आणि मग त्या घरात आल्याच्या नंतर आहे ना चहा पाणी झाला. किती वेळ गप्पा वगैरे मारल्या. पुतण्या गेलेला होता तो पण आलेला होता. त्याचा बी घरी आल्यावर मग चहा नाही म्हटला. मग त्याला पण सफरचंद आणि पेरू कापून दिलं ते खाल्लं. आणि मग नंतर आम्ही ते गेल्यानंतर भाजीपाला घ्यायला गेलेले होते. जाऊन ते गेल्यानंतर आहे ना भाजीपाला घ्यायला गेलेलो होतो. तर यांना पण त्यांच्या मित्राकडे जायचं होतं. त्यांनी फोन केला गप्पा मारायला. आणि हे बघा भाजीपाला मी घरी आले मग. आणि यांनी मला सोडून दिलं. बघा फ्लावर आणले हे 2 कंद आहे ना 15-15 रुपयाचे. 30 रुपयाचे आणले हे 2 फ्लावरचे कंद. अद्रक आणलं आणि भेंडी आणली 35ची अर्धा. इथे हे वांगे आणले 30चे अर्धा. आणि केळी पण काही जास्त खाते नाही कोणी. मग सुमितला म्हटलं त्याच्यापुरतं अर्धा डझन केळी आणली आणि 1 पपई आणलेली ही. आणि मेथीची भाजी आणली आणि इथं कोथिंबीर आणली. तर एवढा भाजीपाला आणलेला आहे मी. आता निवडते मी. भाजीपाला काढला आहे निवडते. आई होती तोपर्यंत कसं टेन्शन नव्हतं मला. आई होती तर तीच निवडून वगैरे निवड करायची भाज्यांची. जास्त आणला बी नाही तेव्हा बी. कारण की ती आली तेव्हाच तिने आणलेला होता भाजीपाला काही. त्यामुळं मग फ्लावर टमाटे काही अजून काहीतरी आणलेलं होतं तिने. अशा 2-4 भाज्या आणलेल्या होत्या. तर मग तेच करायचो आम्ही. भाजीपाला आणायची काही मध्ये गरज नाही पडली. 1 दिवस फक्त यांनी आणला होता तो. तर हे बघा आता एवढा भाजीपाला आणलेला आहे मी. आता निवडून घेते मग स्वयंपाकाला लागते. तर ते जावेला आणि त्यांना बी म्हटली होती थांबा पण मग ते काही थांबले नाही. गेले ते 4:30ला 4:30ला गेले होते ते. इथून बराच वेळ थांबलेले होते. 4:30ला गेले मध्ये. तर पुतण्या पण आलेला होता त्यांना घ्यायला. तर तेव्हा काय मी व्हिडिओ वगैरे घेतला नाही. मग तो पण चहा वगैरे घेत नाही. मग सफरचंद आणि पेरू कापले ते खाल्ले. थोडा वेळ बसले गप्पा मारले आणि मग गेले ते. तर आता आहे ना सुमितला मी पनीर आणायला सांगितलेलं आहे. म्हटलं येताना ना तू पनीर घेऊन येतो. तो म्हणे मम्मी पनीरचीच भाजी कर. मग चला आता पनीरची भाजी करतानाच दाखवलं तुम्हाला. आता घेते मी ही मेथीची भाजी आणि कोथिंबीर निवडून. आणि हा भाजीपाला पण भरून ठेवते. स्वयंपाक झालेला आहे. पोळ्या बनवून राहिले. सुमितला आज पनीरची भाजी खायची होती. तर पनीर आणून दिलेलं होतं मग. इकडे वाटलं पनीर बनवलेलं आहे असं. आणि जिरा राईस पण बनवलेला आहे. जिरा राईस असा बनवला आहे. तुपाची फोडणी दिली आणि कोथिंबीर जिरे टाकली. तर चला या तुम्ही पण जेवण करायला. आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.